नमस्कार मंडळी, जयश्री ब्लॉग या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करते। तर तुमच्यासाठी पुन्हा एक टिफिनसाठी छोटीशी रेसिपी घेऊन आलेली आहे। तर आज आपण टिफिनसाठी पालेभाजी बनवणार आहे। तर आठवड्यातून एकदा तरी पालेभाजी असलीच पाहिजे। तर पालेभाजीमध्ये आज आपण पालकची सुक्की भाजी बनवतो टिफिनसाठी। तर खूप सोपी पद्धत आहे आणि लगेच 10 मिनिटांमध्ये तयार होते। तर मग चला बनवूया। तर इकडे मी पालक नीट करून साफ करून बारीक चिरून स्वच्छ धुवून एका चाळणीमध्ये ठेवलेले आहे। तर तुम्ही बघू शकता अशा प्रकारे मी कट करून घेतलेली आहे। तर सर्वप्रथम इकडे एक कढई गरम करायला ठेवायची। कढई चांगली गरम झाली की त्यामध्ये 2 चम्मच तेल घालून घ्यायचं। तेलही चांगलं गरम करून घ्यायचं। तेल चांगलं गरम झालं की त्यामध्ये एक छोटा चम्मच मी जिरे घालून घेते। जिरे चांगले तडतडून द्यायचे। नंतर त्यामध्ये मी कढीपत्त्याची पानं घालते। कढीपत्त्याची पानं नाही घातली तरी चालेल, ते ऑप्शनल आहे, पण मला भाजीमध्ये कढीपत्ता खूप आवडतो। तर मी कढीपत्त्याची पाने घालून घेतलेले आहे। तसंच भरपूर असा बारीक चिरलेला लसूण हा जेवढा तुम्ही भाजीत घालचाल तेवढी भाजीची टेस्ट खूप छान लागते। तर इकडे मी लसूण पण घालून घेतला आहे। तसंच हिरवी मिरची, तुम्हाला हिरवी मिरची पण तुम्हाला जेवढं तिखट पाहिजे त्याच्यानुसार तुम्ही त्याला घालू शकता। आणि आता हे व्यवस्थित चांगलं भाजून घ्यायचं। लसणाला लालसर म्हणजे सोनेरी कलर येईपर्यंत त्याला चांगलं परतून घ्यायचं आणि मिरची पण चांगली भाजली पाहिजे। 1-1.5 मिनिटमध्ये मस्त असं आपल्या लसणाला लालसर कलर येऊन जातो। तर तुम्ही बघू शकता लसणाला मस्त असं सोनेरी कलर आलेला आहे। तर आता आपण त्यामध्ये घालून घेणार आहे भाजी। जी भाजी आपण साईडला चिरून ठेवलेली आहे तर ती भाजी घालून घ्यायची। भाजी दिसायला कढई भरून दिसते, पण जेव्हा ती शिजली जाते तर खूप कमी भाजी होते। तर तुम्हाला असं वाटत असेल की कढई मोठी पाहिजे होती तर तुम्ही मोठी कढई घेऊ शकता, पण भाजी शिजले की खूप थोडी भाजी होते। तर इकडे मी भाजी घालून घेतलेली आहे आणि तिला व्यवस्थित मिक्स करून घ्यायची तेलामध्ये। तर भाजी मी तेलामध्ये चांगली परतून घेतले आणि आता आपण हिला 5 मिनिटं अशी शिजवून घेणार आहे। यावरती ताट वगैरे काही झाकणार नाही आहे, कारण ताट झाकलं की भाजी थोडीशी काळसर दिसते। तर त्यामुळे आपण अशीच भाजी शिजवून घ्यायची आणि यामध्ये मीठ घालायची घाई पण करायची नाही आहे। मीठ घातल्यामुळे भाजीला जास्त पाणी सुटतं आणि अंदाज पण कळत नाही, म्हणजे खारट होण्याची शक्यता असते, कारण भाजी खूप दिसते आणि नंतर ती खूप कमी होते। तर तुम्ही बघू शकता मी 5 मिनिटं भाजी चांगली इकडे वाफलून घेतले। तर भाजी केवढीशी दिसते। तर यामध्ये मी आता घालून घेते चवीनुसार मीठ आणि मी थोडीशी हळद घालून घेते। हळद नाही घातली तरी चालेल, पण मी थोडीशी हळद घालते आणि ती हे भाजीमध्ये व्यवस्थित मिक्स करून घेते। तर तुम्ही बघू शकता भाजीला किती पाणी सुटलेलं आहे। त्यामुळे भाजीला मध्ये मीठ घालण्याचं ना स्किप करायचं, म्हणजे लवकर नाही घालायचं, थोडंसं लेट घालायचं। आणि आता आपण भाजी चांगली 5 ते 7 मिनिटं चांगली शिजवून घेऊया। त्यामध्ये जे पाणी आहे ते पूर्ण कमी होईपर्यंत तिला चांगली वाफलून घ्यायची, पण तरी पण ताट झाकायचं नाही, विदाऊट ताट झाकताच तिला वाफलून घ्यायची। तर इकडे 5 मिनिटं झालेले आहेत आणि मी आता यामध्ये घालून घेते शेंगदाण्याचा कूट। तर इकडे मी जाडसर असा भाजलेला शेंगदाण्याचा कूट घालून घेतला आहे 2 चम्मच। हा पण ऑप्शनल आहे, जर तुम्हाला आवडत नसेल तर तुम्ही नाही घातला तरी चालेल। याऐवजी तुम्ही मटकीची डाळ किंवा मुगाची डाळ घालू शकता, पण जेव्हा तुम्ही भाजी शिजायला टाकाल तेव्हाच ते पण म्हणजे मटकीची डाळ किंवा मुगाची डाळ तेव्हा शिजायला टाकायची, त्यामुळे मग ती पण व्यवस्थित शिजली जाते। तर इकडे मी शेंगदाण्याचा कूट घालून घेतला आहे आणि त्यालाही व्यवस्थित भाजीमध्ये मिक्स करून घेतला आहे। तर मस्त तुम्ही बघू शकता मस्त अशी आपली पालकची सुक्की भाजी रेडी झालेली आहे, पण थोडीशी ओलसर दिसते, त्यामुळे मी तिला 2 मिनिटं अजून थोडीशी वाफलून घेते। तर तुम्ही आता बघू शकता पूर्ण पाणी ऑब्झर्व झालेलं आहे।
तर आपली मस्त अशी पालकची सुक्की भाजी टिफिनसाठी रेडी झालेली आहे. तर कशी झाले हे मला तुम्ही नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि रेसिपी आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर अशाच एका नवीन रेसिपीमध्ये भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. धन्यवाद.